जाता येता शेवटी ती त्यांना प्राप्त झाली। अतिशय दारुण पराभव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि जनतेनं पूर्णपणे त्यांना नाकारलेलं आहे। 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवत असताना या दोन्ही पक्षाची जनतेशी नाळ तुटलेली आहे आणि सत्तेचा अहंकार हा खूप मोठ्या प्रमाणात यांच्या कृतीतून यांच्या बोलण्यातनं सातत्याने व्यक्त होत होता। विशेषतः आम्ही विधानसभेत अनेक वेळा अनुभवलं की जनतेचे प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील, हे शेवटचं उत्तर हेच द्यायचे की ते तुम्ही काही म्हणा पण शेवटी जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून जनतेनं आम्हाला 3-3 वेळा निवडून दिलं। एक प्रकारे डिनायल मोडमध्ये हे दोन्ही पक्ष गेले होते आणि आपण काही केलं तरी निवडून येतो, त्यामुळे जनतेकरता काही करण्याची आवश्यकताच नाही आहे, अशा प्रकारचे भावना त्यांची झाली होती। मग अवर्षण असो, अतिवृष्टी असो, गारपीट असो, वेगवेगळ्या नागरी समस्या असो, कुठल्याही याच्यात यांचं अस्तित्व दिसलं नाही, जनतेच्या पाठीशी कधी उभे राहिले नाहीत आणि त्यामुळे जनतेने या सरकारला पूर्णपणे नाकारलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की ज्या प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने दिलं आहे, या सरकारचा पूर्णपणे पराभव झालेला आहे, त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे, त्यामुळे त्यांना सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार उरलेला नाही। आमची त्यांना विनंती आहे की नैतिकतेची चाड ठेवून त्यांनी तातडीनं निवडणुकांना सामोरं जावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जो काही त्यांच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत, त्या त्यांना मांडता आल्या पाहिजेत। अनेक वेळा निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते, पण हा जो पराभव आहे, या पराभवातनं लोकांनी पूर्ण अविश्वास या सरकारवर व्यक्त केलाय असं आमचं मत आहे। साधारणपणे आपण जर बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाला 24 पैकी 23 जागा मिळाल्या, आम्ही 24 लढलो होतो, 26 आमच्या जागा होत्या, त्यातल्या 2 मित्र पक्षाला दिल्या होत्या। शिवसेना 20 जागा लढली होती, त्यांच्या 18 जागा आल्या आणि या निवडणुकीपूर्वीच आम्ही हे सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही या निवडणुकीमध्ये नॅनो पार्टी बनवू। ती मागच्या निवडणुकीत 8 खासदारांचा इनोवा पार्टी होती, म्हणजे त्यांचे 8 खासदार निवडून आले होते। 8 खासदार एका गाडीत इनोवामध्ये बसवले की दिल्लीकडे रवाना अशी राष्ट्रीय पार्टी होती आणि आम्ही सांगितलं होतं की या राष्ट्रीय पार्टीला आम्ही इनोवा पार्टी देखील ठेवणार नाही, आम्ही याला नॅनो पार्टी बनवू। ती अवस्था आज राष्ट्रवादीची झालेली आपण पाहतो आणि मला असं वाटतं की याच्यातनं निश्चितपणे त्यांनी बोध घेतला पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री नरेंद्रभाई मोदी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे, हे आवाज पारे बाबा, माईक वर केला की वाणी रागवतात मला। श्री नरेंद्रभाई मोदी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे, कुठलंही सुडाचं राजकारण आम्हाला करायचं नाही, विंडिक्टिव्ह राजकारण आम्हाला करायचं नाही। राज्य आणि केंद्र हे 2 इक्वल पार्टनर्स आहेत, त्यामुळे सरकार कोणाचंही असलं तरी केंद्र आणि राज्याने एकत्रित काम केलं तरच देश पुढे जाऊ शकतो आणि म्हणून केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून
राज्य सरकारपुढे कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत आणि समजा या सरकारजवळ नैतिकता शिल्लक नसेल आणि त्यांनी 4 महिने असेच काढायचे ठरवले तर या 4 महिन्यामध्ये देखील केंद्र सरकारकडनं जी काही मदत राज्याला अपेक्षित आहे ती निश्चितपणे मिळेल आणि तशा प्रकारची विनंती आम्ही देखील केंद्राला करू। विशेषतः आता भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीची बैठक ही 20 तारखेला ठरलेली आहे, ती नवी दिल्लीमध्ये होईल। 19 तारखेला महाराष्ट्रातले सर्व नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे खासदार यांची रात्री 8 वाजता दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनला आम्ही बैठक ठेवलेली आहे। त्या ठिकाणी माननीय गडकरीजी, माननीय मुंडेजी आणि आमचे सर्व नेते उपस्थित राहतील आणि त्यानंतर 20 तारखेला पार्लमेंटरी पार्टीची आणि एनडीएची बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे। या निमित्ताने लवकरच माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन, होणाऱ्या पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत, महाराष्ट्राला गारपिटीच्या संदर्भात देखील केंद्राने मदत केलेली नाही, फार तोकडी मदत केली आहे। आमच्या 23ही खासदार आणि युतीचे जे अजून 18 आहेत, 19 आहेत, हे सगळे आमच्या नेते मंडळींसहित आम्ही पंतप्रधानांना भेटू। विरोधी पक्ष नेते देखील आमचे असतील, राष्ट्रीय नेते असतील आणि त्यांनाही विनंती करू की या परिस्थितीमध्ये मागच्या सरकारने महाराष्ट्राकडे प्रचंड दुर्लक्ष केलं आहे, आपण कृपया महाराष्ट्राला मदत करा, हे देखील या निमित्ताने आम्ही ठरवलेलं आहे। मी आज जनतेला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की नरेंद्रभाई मोदी यांना डिसायसिव्ह मॅन्डेट हे जनतेने दिलाय आणि देश बदलण्याकरता दिलाय। या निवडणुकीने जातीची, धर्माची, सोशल स्टॅटाची सगळी गणितं ही पूर्णपणे फेल ठरवलेली आहेत आणि सगळ्या समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारचं मतदान, त्याशिवाय इतकी मतच मिळू शकत नाहीत। आज आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जवळपास 28% आणि शिवसेनेला 21% अशी 48 ते 49% मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि माझ्याजवळ आत्ता एक्झॅक्ट फिगर नाही आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आमचं चाललं आहे, पण जवळपास मागच्या निवडणुकीपेक्षा भारतीय जनता पक्षाला एकट्याला 50 लाख मतं जास्त मिळालेली आहेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही एवढी मतं मिळाली, याचा अर्थ समाजातल्या सगळ्या घटकांनी ही मतं आम्हाला दिलेली आहेत। साधारणपणे जी काही माझ्याजवळ फिगर्स आहेत त्यानुसार भाजपला 1,33,00,000 मतं मिळाली आहेत। मागच्या निवडणुकीत आम्हाला जवळपास 70 लाख मतं मिळाली होती, म्हणजे दुपटीच्या जवळपास मतं ही गेल्या लोकसभेपेक्षा। वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला आमचं आव्हान एवढंच असेल की आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये राहतो आणि या फेडरल स्ट्रक्चरमध्ये केंद्रातल्या सरकारनं किती योजना तयार केला आणि किती निधी दिला तरी देखील त्या योजना राबवण्याची जबाबदारी आणि तो निधी खर्च करण्याची जबाबदारी ही राज्यांची असते आणि राज्यामध्ये असं नाकर्तं आणि भ्रष्टाचारी सरकार जर राहिलं तर नरेंद्रभाई मोदी यांनी किती योजना महाराष्ट्राकरता केल्या तरी देखील महाराष्ट्र त्या वेगाने बदलणार नाही आणि म्हणून जसं डिसायसिव्ह मॅन्डेट हे लोकसभेमध्ये जनतेने दिलाय परिवर्तनाकरता, तसंच डिसायसिव्ह मॅन्डेट हे विधानसभेमध्ये देखील जनतेने आम्हाला द्यावं आणि जनता आम्हाला देईल हा विश्वास आम्हाला आहे। तशा प्रकारचं पॉझिटिव्ह कार्यक्रम घेऊन देखील आमची महायुती जनतेसमोर जाईल आणि निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीत देखील जनता आमच्यावर विश्वास दाखवेल
असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि माझं निवेदन या ठिकाणी संपवतो. आरोप केला की सगळ्या ईव्हीएम मशीन मध्ये बदल करण्यात आला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी छेडछाड करण्यात आली, याच्या मागे अमित शहा आहे. एक काळ असा होता की देशात काही घडलं तरी काँग्रेसच्या लोकांना RSSचा हात दिसायचा. त्याच्यानंतर असा काळ आला की देशात काही घडलं की काँग्रेसच्या लोकांना विदेशी हात दिसायचा. आता मला असं वाटतं नवीन ट्रेंड कदाचित संजय निरुपम सुरू करतायत की ज्या गोष्टीची उत्तरं देता येत नाही, जे फेस करता येत नाही, ज्यावेळी सत्याला सामोरं जाता येत नाही त्यावेळी कोणावर तरी ब्लेम करायचा. मला असं वाटतं की हा त्यांचा आरोप हास्यास्पद आहे, हा कुठलीही प्रतिक्रिया देण्यालायक नाही आहे. सर, ईव्हीएम मशीन्सला सातत्यानं आपणच विरोध करत होता. सुब्रमण्यम स्वामींची आपल्या पक्षाचे खासदार माजी खासदार आहेत, त्यांची रिट पिटिशन सुद्धा दाखल होती. आता सरकार आपल्या ईव्हीएमची पद्धत बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढे येणार आहे का? हा मुळातला मुद्दा आपलाच आहे. ईव्हीएम बंद करा अशी आमची मागणी नाही, त्याला पेपर बॅकअप द्या अशी आमची मागणी आहे. ती आमची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने जे आपलं इलेक्शन कमिशन आहे त्यांना पेपर बॅकअप द्यायला सांगितलं आहे. त्याचा पहिला प्रयोग, छोटा प्रयोग हा इलेक्शन कमिशननी राबवलेला आहे. त्या किती 17 मतदारसंघांमध्ये त्याच्यात काही त्यांना अडचणी आलेल्या आहेत. त्यातनंही आता चांगल्या तशा प्रकारच्या मशीन्स ते तयार करणार आहेत. त्याकरता केंद्र सरकारला 2300 कोटी रुपये हे त्यांनी मागितलेले आहेत. मला असं वाटतं मागच्या केंद्र सरकारने तेवढे पूर्ण पैसे उपलब्ध करून दिलेले नाहीत. आमचं सरकार निश्चित ते करून देईल, कारण आम्हाला असं वाटतं की फ्री अँड फेअर इलेक्शन करता पेपर बॅकअपची जी सिस्टीम आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये फुल प्रूफ सिस्टीम आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन आमचं सरकार करेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.